नमस्कार, मी स्वाती चंद्रशेखर अदमाने. स्वागत आहे सर्वांचं आपलं देवाची द्वारी चॅनलमध्ये. आता आपण आहोत महेश्वर जवळील सहस्त्रधार कुंड इथे. इथे नर्मदा नदीचा प्रवाह सहस्त्रधारेत म्हणजे हजार धारेंमध्ये विभागलेला आहे आणि हे अतिशय विहंगम असं दृश्य दिसत आहे. तर याचा संपूर्ण नजाराही तुम्हाला दाखवते. आणखीन दूरपर्यंत नर्मदा मैया कशी दिसते तेही आता आपण बघूया. चला. हा आहे सहस्त्रधार कुंड परिसर. बघू शकता तुम्ही किती खडकांची सुरेख आणि सुंदर अशी रचना आहे. महेश्वर किल्ल्यापासून हे अंतर 6 किलोमीटरवर आहे. ॲटोने इथे यावं लागतं किंवा तुमची खाजगी गाडी असेल तरी तुम्ही येऊ शकता. आता तुम्हाला मी नर्मदा मैयाचा प्रवाह दाखवते. बघा, स्वच्छ सुंदर निरंतर बारमाही वाहणारी मा नर्मदा. आणि हे खडक बघा तुम्ही, म्हणतात ना नर्मदे का हर कंकर हे शंकर. तर नर्मदा ही शिवाची कन्या आहे. त्याच्यामुळे इथे बघू शकता तुम्ही हे सहस्त्रधारेत विभागलेलं नर्मदेचं जल आणि हे विहंगम असं दृश्य. पाण्याचा खळखळाटही ऐकू येत आहे. अजून जवळून जाऊन दाखवते मी तुम्हाला. अतिशय स्वच्छ निर्मळ असं पाणी आहे, परंतु हे खडकही किती अजस्र आहेत. आणि ह्याच्या थोडं आणखीन पुढे 1-2 किलोमीटर अंतरावर गेल्यावर तिथे छोटासा एक वॉटरफॉल आहे, परंतु वेळेअभावी मी तिथे जाऊ शकत नाही आहे. आणि खरं सांगायचं तर तिथे जायला रस्ताही नाही आहे. संपूर्ण असेच सगळीकडे खडक आहेत आणि ह्याच खडकातून मार्गक्रमण करावं लागतं. सध्या आहे थोडासा वसंत ऋतूचा महिना, थोडस ऊन आहे, गरमी जाणवते आहे, परंतु तरीही नर्मदा मैया ही बारमाही वाहणारी आहे. त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता तिचा खळाळता प्रवाह. सुंदर सुंदर असा तिचा खळाळता प्रवाह आणि तिचं जल. असं म्हणतात गंगेच्या स्नानाने पापनाशन होतं, यमुनेच्या स्नानानेही पापनाशन होतं, परंतु नर्मदेच्या मात्र दर्शनाने पापनाशन होतं असं सांगितलेलं आहे. बघा तुम्ही किती सुंदर नजारा आहे. असं म्हणतात जिथे पाणी असतं तिथे लक्ष्मी वास करते. नर्मदा मैया हे लक्ष्मीचंच रूप आहे. फार 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 सुंदर. महेश्वरला जर आलात तर अवश्य इथे या. हा नजारा चुकवू नका. दूरपर्यंत तुम्हाला खडक पसरलेले दिसत आहे आणि या खडकातूनच वाट काढत मा नर्मदेच्या सहस्त्रधारा, म्हणून ह्याला सहस्त्रधार कुंड असं म्हणण्यात येतं. बघू शकता तुम्ही किती सुंदर इथे खडक आहेत आणि विलोभनीय अशी इथे शांतता आहे. खूप सुंदर पाण्याचा आवाज आहे आणि एकंदरीतच हे वातावरणच खूप छान आहे. महेश्वरला आलात तर अवश्य सहस्त्रधार कुंडला तुम्ही भेट द्या आणि या नजाऱ्याचा अवश्य आनंद घ्या. व्हिडिओ आवडला असल्यास कृपया लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. दूरवर पसरलेले खडक बघा आणि या परिसराचा आनंद घ्या. नर्मदे हर. सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि नक्की करा. धन्यवाद.